अरे ही काय संग्राम शेठ, किती वाजलेत तरी अजून झोपलेलेच आहेत का? संग्राम शेठ, ओ संग्राम शेठ. ओ संग्राम शेठ. संग्राम शेठ. गुरु 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 कुठनं आठवलं तुम्हाला मध्येच? काय झालं? अरे गावऱ्या तू आहे वय. चला उरका आता पाटापाटा. चला. पाखरा आजाद केलो तुला पाखरा. का रे लंगड्या? काय आप्पा, कधीतरी चांगलं बोलत जा की. अरे माझला का मग अजून कसं जमणार आप्पा? चल बस कशावर? माग बस चल. माग रे बाबा, काळ भैरव आता लक्ष राहू दे. चला रे. पोरं, गावात मीटिंग आहे आता. गणपतीचा मान आपलाय. काही असो, एक गणपती बसो किंवा 10 गणपती असो, गणपती तर आपलाच बसणार. लक्षात ठेवा. राम राम. राम राम. काय झालं तर गणपती आपलाच बसणार. एक असो किंवा 10 असो. आणि ते दाद्याला वळवळ करायला लागला तर पहिलं लक्षात ठेवा, भांडणं करायची नाहीत. भाऊ त्या दादाची काय ताप आहे तुमच्या पुढे बोलायची? आम्ही ऐकी, आम्ही कशाला? हा, पण जर त्यांनी वळवळ केली तर त्याला सोडायचा बी नाही. हा, पाटील कोण आहे आपण? मी आले ग. बाय. गेले की बाकीची पोरं? हा दादा गेली सगळी. यंदा आहे ना, यंदा यांना दाखवूच. बसा. आणि माघार घ्यायची नाही. नाही दादा चला.
मित्र आपण या ठिकाणी कशासाठी जमलोय माहिती आहे का? दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपले इथं गणेश उत्सव साजरा करायचा आहे आपल्याला. तर हा उत्सव साजरा करताना आपण एक नवीन संकल्पना आणलेली, एक गाव एक गणपती. ही संकल्पना आणण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गावामध्ये जे भांडणं तण्ण होत्यात, मिरवणुका निघत्यात वेगवेगळ्या, त्यामुळं दरवेळेस भांडणं होत्यात. एका बंद करण्यासाठी आपल्याला ही संकल्पना आणायची आहे. तुमचं बरोबर आहे, एक गाव एक गणपती तर एक गणपती, पण एक गणपती जरी असला हां तरी मान पाटला हे लक्षात ठेवा. पाटील, अख्ख्या गावाला माहिती आहे सरपंचाचा गणपती उत्सव हा मोठाच असतो काय. आणि दरवर्षी सरपंच गावासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, जेवण हे जंगीच करतो. सांगायची गरज नाही गावाला कोणाचा मोठा आणि कोणाचा बारीक काय. शाहजुकराव, तुमचं सांस्कृतिक कार्यक्रम अख्ख्या गावाने बघितलेला आहे. गेल्या वर्षी तुम्ही तमाशा आणला आणि बायपेक्षा तुम्हीच जास्त हालत होता. अख्ख्या गावाने बघितलंय. पाटील, तो इथे विषय काढायची गरज आहे का? विषय काय चालला गणपती उत्सव, तुम्ही काय काढता मागचं? एक गणपती असो किंवा 10 गणपती असो, मान पाटलाचाच. मग काही हो, मी काय म्हणतो, जे चाललंय ते चांगलं चाललंय. कधी ह्यांच्या मिरवणूक नाचायचं, कधी ह्यांच्या मिरवणूक नाचायचं, नाचून अंग मोकळं करायचं. राहिला प्रश्न जेवणाचा, 2 दिवसाचा भागते. कधी ह्यांच्याकडे जेवायचं नाही तर कधी ह्यांच्याकडे जेवायचं. ए लंगड्या, बस खाली. गावकऱ्यांनो, गणपती एक असो किंवा 10 असो, पण मान पाटलाचा काही असो, बरं का दाद्या? पाटील, दाद्या नाही सरपंच म्हणायचं. जाऊ द्या, काय नेहमीच आहे. घरी बोलत नाही. आपण या ठिकाणी कशाला जमलोय? काय चाललंय तुमचं? बसा. हो सरपंच पाटील, मी काय म्हणतोय, आकाशदादा गव्हाणे गणराज ग्रुपचे अध्यक्ष यांचं नियोजन खूप चांगलं असतं. मग ह्या वर्षीचं कार्यक्रमाचं नियोजन, गणेश उत्सवाचं नियोजन आपण त्यांच्याकडेच देऊ. कारण त्यांनी करोनामध्ये लोकांना खूप मदत केलेली, त्यांनी सामाजिक कार्यकर्ते खूप छान केलेले त्यांनी त्यांच्या पद्धतीने, आणि त्यांचं काम पण खूप छान आहे. लोकांना सर्वांना आवडतं. गणराज ग्रुप हे त्यांनी नाव त्यांच्या पद्धतीने खूप मोठं केलेलं आहे. त्यामुळे ह्या वर्षीची संधी आपण त्यांना देऊ, असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक. हा बरोबर आहे दादा, तुम्हीच घ्या हे नियोजन. पाटील, सरपंच, तुमचं याविषयी काय मत आहे? बरं ठीक आहे. गाव करील ते राव करील काय. पाटील, गावचा सरपंच आहे, मला माहिती काय करायचं आणि काय नाही. गावाच्या पुढं जायला काय मी मोकळा नाही काय. आणि गाव म्हणतंय ना आकाशदादाकडे नियोजन द्यायचं, तर माझी बी काय हरकत नाही. चांगला माणूस आहे, चांगलंच नियोजन करणार काय. चालतंय. सरपंच पाटील, तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सगळ्यांची जर इच्छा असेल ना गणपतीचं ही नियोजन आम्हीच करावं, तर आपण सगळेजण एकत्र होऊन एकदम जंगी नियोजन करू. याच्यात काही हरकत नाहीये. एक गाव एक गणपतीची पद्धत आपण इथून पुढे अशीच आपल्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने राबवूया.